आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। एल्गार सगळ्या महाराष्ट्रातून ऐकायला येतोय। लालपरीबद्दलचा एल्गार आहे। लालपरीचे कर्मचारी जे आहेत त्यांचा हा एल्गार आहे आणि राज्यभराच्या सर्वच ठिकाणून हा एल्गार ऐकायला मिळतोय। आज मंत्रालयावर थेट मोर्चाचा इशारा देण्यात आला आणि आपण पाहतो आहोत ही विविध ठिकाणची दृश्य। एसटी कर्मचाऱ्यांना जे आंदोलनासाठी येत आहेत त्यांना ऐरोलीच्या टोल नाक्यावर अडवण्यात आलं आहे। तिकडे आझाद मैदानामध्ये काही कर्मचारी पोहोचलेत सकाळपासूनच आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे। तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। तिसरा दिवस आहे संपाचा आणि आता सरकार सुद्धा आधी बोलणं, चर्चा, मग न्यायालयीन लढाई यातून पलीकडे जाऊन सरकारनं आता कारवाईला सुरुवात केली आहे। राज्य सरकारनं संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत। त्यामुळे एसटीचा हा संप आता अधिक चिघळणार अशा प्रकारची शक्यता आहे। आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत। गोपीचंद पडळकर मुंबईमध्ये आहेत, भाजपचे आमदार आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून भाजपचा झेंडा बाजूला ठेवून एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। मंत्रालयाच्या बाहेर त्यांनी आंदोलनाचं म्हटलं आणि त्यांच्या घरी पोलीस पोहोचलेत, त्यांच्याशी बातचीत करतायत। हा मोर्चा किंवा हे आंदोलन होऊ नये आणि मुंबईतली कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये असा पोलिसांचा प्रयत्न आहे। पण गोपीचंद पडळकर हे मात्र आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत। मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली आणि ते काय आंदोलन करणार आहेत या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेतलं। पण राज्यात हा तिसरा दिवस आहे एसटीच्या संपाचा। काल दिवसभरात तर राज्याच्या कुठल्याही आगारातून जवळपास एकही बस बाहेर पडली नाही। तर ही आपण दृश्य पाहतो आहोत। ऐरोली टोल नाक्यावरची मुंबईकडे आझाद मैदानाकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवलंय, त्यांच्या गाड्या अडवल्या आहेत आणि या कर्मचाऱ्यांशी बातचीत सुरू आहे। अडवल्यानंतर आणि पुढे जाऊ देत नाहीत म्हटल्यानंतर या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आता इथे भर रस्त्यात ठिय्या मांडलाय आणि सरकारच्या विरोधात, एसटी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। तर आपण इथे सदाभाऊ खोत पाहतो आहोत। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, पडळकर यांनी शेवटी काय ठरवलंय, आंदोलन करायचं का नाही? मिलिंद सर, अजूनही गोपीचंद पडळकर आंदोलनावरती ठाम आहेत। मात्र आता स्थानिक पोलीस आपल्याला गोपीचंद पडळकर यांची भेट घेताना पाहायला मिळाली। स्थानिक पोलीस निरीक्षक होते, त्यांनी आता गोपीचंद पडळकरांची भेट घेतली आहे। त्या दोघांमध्ये संवाद देखील झालेला आहे। काय नेमकं त्या पोलीस निरीक्षकांनी गोपीचंद पडळकरांशी संवाद साधला आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, काय नेमकं तुम्हाला निरोप दिला पोलिसांनी? पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आझाद मैदानावरती थांबा, इकडं मंत्रालयाकडे येऊ नका। आझाद मैदानावरती कर्मचारी गेले तर तिथले पोलीस त्यांना तिथं थांबू देत नाहीत, तिथं आम्हाला पेंडॉल मारू दिला नाही, तिथं आम्हाला लाऊडस्पीकरची परवानगी दिलेली नाही आणि त्यामुळे तिकडेही थांबवू देत नाहीत आणि इकडे यायचं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि 376 जे कर्मचारी आहेत ज्यांना बडतर्फ केलेलं आहे ते काहीतरी उग्र स्वरूपात करतील असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही त्यांना आवाहन करा। माझं तर त्यांना आव्हान आहे, पण सरकारनं त्या कारवाई मागे घ्यायला पाहिजेत ना। सरकारच्या वतीनं अनिल परब साहेबांनी बोललं पाहिजे की ज्या लोकांना बडतर्फ केलंय त्यांची आम्ही कारवाई मागे घेतोय आणि ते आम्हालाच सांगताय की तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना सांगा। त्यांच्या भावना अगोदरच तीव्र आहेत, अगोदरच हातबल झालेला कर्मचारी आहे, तो आत्महत्येच्या दारात जाऊन पोहोचलाय। माणूस आत्महत्या कधी करतो? त्याच्यावरती बिकट परिस्थिती असेल तर तो आत्महत्या करतो। आज तो आत्महत्येच्या दारात बसलाय, त्याला पण समजावून सांगितलं पाहिजे, त्याची मानसिकता समजून घेतली पाहिजे। परंतु तो परत कसा आत्महत्या करेल अशा पद्धतीच्या कारवाया आणि अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाते। म्हणजे पोलीस आपल्याला राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतात। आता सदाभाऊंना तिथं टोल नाक्यावरच अडवून ठेवलंय। आज ते लोकप्रतिनिधी आहेत, या कर्मचाऱ्यांच्यासाठी मुंबईला यायला लागले तर त्यांना तिथं अडवून ठेवलंय। म्हणजे यांचं दिसतंय की हे आंदोलन कसल्याही परिस्थितीमध्ये पोलीस बळाचा वापर करून चिरडायचं आहे। या पोलीस शांततेच्या माध्यमातून चाललेलं आंदोलन यामध्ये काहीतरी उद्रेक व्हावा
आणि पोलिसांचा लाट्याकाट्या हातबल कर्मचाऱ्यावरती पडाव्यात अशा पद्धतीचं धोरण अनिल परबांच्या माध्यमातून आखलं जातंय, जेणेकरून या आंदोलनाला गालबोट लागावं आणि मग हा विषय कसा डायव्हर्ट होईल अशा पद्धतीचं नियोजन सरकारच्या माध्यमातून चालू आहे. जरी सरकारने पोलीस बळाचा वापर केला तरी तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात? तेव्हा काय आंदोलन हे कसल्याही परिस्थितीमध्ये होणार. तुम्ही किती जरी कर्मचाऱ्यांना अडवून ठेवलं, काही जरी केलं, तर या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही आज अडवून धराल, रात्री घुसतील लोक, उद्या घुसतील, परंतु मुंबईमधलं आंदोलन हे होणार. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे, हे किती जरी यांनी दाबलं, काही जरी केलं, तर तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती ठाम राहा. आम्ही तुमच्या सोबत आहे. मात्र आता जे मुंबईतले जे 5 प्रमुख टोलनाके, त्या प्रत्येक टोलनाक्यांवरती जे आंदोलनकरी, जे संपकरी आपल्याला राज्यभरातून येताना पाहायला मिळतात, त्यांची अडवणूक केली जाते. मग मुंबईत हे सगळे संपकरी येणार तरी कसे? हे बघा, एसटी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला आता हे सरकार घाबरलंय. आतापर्यंत हे संघटनांना हाताशी धरून, संघटनाच्या काही पुढाऱ्यांना पोसून ते एसटीच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करत होते. ते एसटीच्या कर्मचाऱ्याकडे जाऊन वेगळे बोलायचे आणि सरकारकडे बसल्यानंतर चहा पाणी करून वेगळं बोलायचे. परंतु आता सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना जाणीव झाली आहे की अन्याय नेमकं कोण करताय, आणि हा सगळा कर्मचारी एकवटलेला आहे. त्यामुळे सरकार घाबरलेलं आहे. कारण इतक्या सूचना देऊन सुद्धा एकाही गाडीचं चाक आज चालू नाही, फिरत नाही. त्यामुळं तुम्ही किती जरी टोल नाक्यावरती अडवलं, काल गावागावाला अडवलंय. जिथून जिथून एसटी कर्मचारी निघाले तिथं तिथं पोलीस पोहोचलेत. डेपोमध्ये जिथं गोळा झाले होते मुंबईला यायला, तिथं त्यांच्या गाड्या काढून घेतल्या. तुमचा मोर्चा हा मंत्रालयावर जाणारच आहे? होणार 100% आम्ही बरं, मंत्रालयाच्या दिशेने तुषार जाणार. गोपीचंद पडळकर आहेत, तसे आपल्यासोबत आता सदाभाऊ खोत सुद्धा जोडले गेले.